नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचे आणि चुलीवरचे खरपूस धपाटे। गॅसच्या जेवणापेक्षा चुलीवरच्या जेवणाची चव काही न्यारीच असते। चला तर मग सुरू करूया। इथे मी लागणारे साहित्य पाहून घेऊया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, थोडी हिरवी कोथिंबीर, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा हळद, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा इथे घेतलेला आहे। धपाटे प्रवासासाठी बनवत असाल तर तेल थोडं जास्त वापरा, त्याने धपाटे खराब होत नाहीत। आता आपण इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपण एकदम बारीक कट करून घेणार आहोत। हवं असल्यास आपण यामध्ये किसलेले गाजर किंवा मेथीही घालू शकता। आता इथे मी थोडी हिरवी कोथिंबीर ही एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, थोडंसं आलं घालून ते मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। आता इथे मी एका परातीमध्ये जे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते घालून घेऊया। आता त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। आता त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेणार आहे। त्यामध्ये पांढरे तीळ आणि 1 चमचा हळद घालून घेतलेले आहे। आता त्यामध्ये चिरलेला कांदा घालू आणि त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण म्हणजेच हिरवी मिरची आणि लसूण, थोडं आलं हे घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी धपाट्यामध्ये पीठ मळताना कोमट पाणी वापरलं तर धपाटे मऊ होतात, त्यासाठी मी इथे कोमट पाणी वापरलेलं आहे। थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूप घट्ट पण नको आणि खूप पातळही नको, म्हणजे पीठ एकदम मीडियम मध्ये मळायचं आहे, ज्याने आपल्याला धपाटे थापटण्यास सोपे जाईल। आता इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे, त्यावर तवा गरम करायला ठेवूया। आता इथे मी एका पोळपाटवर थापून घेणार आहे। आपण हे धपाटे केळीच्या पानावरही थापू शकता। आता एका सुती ओल्या कापडावर पाणी लावून हा गोळा हाताने छान पातळ थापून घेणार आहे। धपाटे थापताना ओल्या सुती कापडाचा वापर केल्यास ते सहज निघतात। चूल आता मस्त पेटलेली आहे, त्यावर थोडं तेल सोडून हे धपाटं आपण भाजून घेणार आहोत। हे धपाटे दोन्ही बाजूने खरपूस तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। तवा मध्यम आचेवरच ठेवा, जास्त आचेवर धपाटे जळू शकतात। आता मस्त असं आपलं धपाटं भाजून झालेलं आहे, पहा किती मस्त। वाव, ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे। बघा, आपला चुलीवरचा खमंग धपाटा तयार आहे। लोणी, दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे अप्रतिम लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।